हॅलो एव्हरीवन, आय वेलकम यू टू DWP डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, जिथे आपण UMPSC UPSC पर्स्पेक्टिव्हने आन्सर अप्रोच कसा करायचा आहे इथे सगळं डिस्कस करतोय. ठीक आहे, एक क्वेश्चन घेऊन आपण त्याला टोटली पोस्टमॉर्टम करतोय. डिमांड काय असेल, रिक्वायरमेंट काय, इंट्रोडक्शन कसं करायचं आहे, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. आय होप तुम्ही एन्जॉय करताय हे आपलं डिस्कशन. तसं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आजचा जो क्वेश्चन आहे आपला, हा क्वेश्चन आहे GS3चा, इंडियन डायस्पोरा. ठीक आहे, विदेशी भारतीय आहे, त्यांचं इंडियन इकॉनॉमीमध्ये कसं कंट्रीब्युशन आहे तो त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. चला मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. 100% तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सारखं या व्हिडिओमध्ये सुद्धा काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ओके, सो write a short note on the contribution of the Indian diaspora towards economic structure in India. मग हा विचारतोय भारतातील आर्थिक संरचनेतील योगदानाबद्दल. ठीक आहे, कुठे आर्थिक संरचना आणि योगदान, प्रवासी भारतीय जे आहेत त्यांचं कसा कंट्रीब्युशन आहे त्याच्यावर आपल्याला नोट लिहायची किंवा कंट्रीब्युशन सांगायचं आहे. 150 वर्ड्सचा हा आन्सर आहे. याला आपण स्केल अप 250 वर्ड्स मध्ये पण करू शकतो. त्याला अकॉर्डिंगली आपल्याला डायमेन्शन्स एनलार्ज करायचे. ठीक आहे, मग आता डिमांड काय बघा. डिमांड क्लिअर आहे की इंडियन डायस्पोरा अँड त्यांचं कंट्रीब्युशन काय आहे. ठीक आहे, यांचं इकॉनॉमी मध्ये कंट्रीब्युशन काय आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे, इथे शिकायचं आहे. ठीक आहे, सो मग काय ही आहे डिमांड. आता इथे एक इम्पॉर्टंट काय रिक्वायरमेंट. मग काय क्वेश्चन आहे, तुम्हाला ऍडिशनल 1 मार्क हाफ मार्क कसा भेटेल बाकी दुसऱ्या आन्सर पेक्षा. मग इथे तुम्हाला काही डेटा आणि फॅक्ट ऍड करावे लागतील. ठीक आहे, डेटा आणि फॅक्ट बघा मी ऍड करेल, तुम्हाला सांगेल. आणि सोबत काय असणार, तुम्ही इथे काही केस स्टडीज ऍड करू शकता. म्हणजे काही एक्झाम्पल, जसं तुम्ही स्वदेश मूवी बघितला असेल है ना, मग तिथे कसा एक फॉरेन इंडिव्हिज्युअल येतोय आणि तो कंट्रीब्यूट करतोय, किंवा जोहोचा जो ओनर असेल, किंवा अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे इंडियामध्ये येऊन कंट्रीब्यूट करताय फॉर दिस पर्टिक्युलर केस. ठीक आहे, मला वाटतं व्हिडिओ बघताना पेन आणि पेपर सोबत ठेवलं असेल तुम्ही सुद्धा ट्राय करताय की कसा आन्सर याला आपण करू शकतो. सो पहिला पार्ट इंट्रोडक्शन, 150 वर्ड्स आहेत, तो 20-25 वर्ड्स मध्ये आपल्याला इंट्रोडक्शन रॅप करायचंय. फार जास्त इलॅबोरेटिव्ह इंट्रोडक्शन नसला पाहिजे. इंडियन डायस्पोरा विथ इट्स 18 million number is one of the world's largest diaspora. Yes, it is the largest diaspora in the world. It has a strong economic structuring. It helped contributed strong economic structuring of the India by following means. झालंय बघा, 20 वर्ड मध्ये आपण आन्सर किंवा इंट्रोडक्शन याला केलंय. ठीक आहे, याला डायस्पोरा डिफाईन करू नका काय असतो. ठीक आहे, कारण 150 वर्ड मध्ये तुम्ही फापट पसारा नाही द्यायचा, टार्गेटेड द्यायचं आपल्याला, सगळं क्लिअर आणि टार्गेटेड. ओके, सो अजून काही वे कळत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, इंट्रोडक्शन वे किंवा मेन बॉडीचा कसा. सेकंड, मग बॉडी. मग मेन बॉडीमध्ये इथे आपण काही डायमेन्शन, 5 ते 6 डायमेन्शन आपण ट्राय करूयात की इथे ऍड करता येईल, ज्याच्यामुळे की डायस्पोरा प्रवासी भारतीय कसं आपल्या इंडियन इकॉनॉमी किंवा कोणत्या इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्यूट करतात त्याचा हेल्प. मग फॉरेन रिमिटन्स. ठीक आहे, रिमिटन्स म्हणजे ते जे पैसा कमवून पाठवत आहेत. ठीक आहे, त्याला फॉरेन रिमिटन्स आहे. आता बरं डेटा किंवा फॅक्ट. इंडिया इज वर्ल्ड्स लार्जेस्ट फॉरेन रिमिटन्स अर्निंग कंट्री. Earlier it used to be China, however now it is India, and that is in itself a great achievement. ठीक आहे, सो मग हा इकॉनॉमी मध्ये कंट्रीब्यूट करतोय. सेकंड, इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी. मग तुम्ही बघा आता रिसेंटली उदयपूरमध्ये अमेरिकन जे इंडियन बॉर्न अमेरिकन इंडस्ट्रियलिस्ट होते, त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि त्यांनी उदयपूरमध्ये फार एक्सपेन्सेस केलं, इन्व्हेस्टमेंट केली, फॉर फॉरेन गेस्ट पण आले होते. राईट, मग आता ही काय काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट इकॉनॉमी किंवा फॅक्टरी पुट इन करतोय किंवा नवीन काहीतरी सेटअप बनवतोय. काय झालं, इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी, ज्याच्यामुळे इकॉनॉमी परत काय होईल, बूस्ट होईल. त्याच्यानंतर कंट्रीब्युटिंग फॉर नॅशनल इन्कम. येस, की त्यांची इन्कम ही नॅशनल इन्कमचा पार्ट आहे आणि त्याच्या GNP आहे ना, आणि त्याच्यामुळे मग इथे अल्टिमेटली आपल्याला फायदाच होणार आहे त्यांच्या फॉरेन डायस्पोरामुळे. ठीक आहे, इंडियन डायस्पोरा. ट्रेड डेफिशियंट फायनान्सिंग. इकॉनॉमीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ट्रेड डेफिशियंट आहे ना, की इनविजिबल सोर्सेस इन्कम. राईट, मग इथे काय येईल आपल्याला, फॉरेन रिमिटन्सेस, आणि याच्यामुळे आपला डिफिशियट, जो फॉरेन डिफिशियट आपला आहे तो कमी होतोय आणि म्हणून याचा इकॉनॉमीमध्ये फायदा होतोय. सोबत आपला फॉरेन एक्सचेंज सुद्धा वाढतोय थँक्स टू दी इंडियन डायस्पोरा. ठीक आहे, तो फॉरेन एक्सचेंज पण वाढतोय आणि याचा येस कंट्रीब्युशन रोल आहे यांचा. लॉबिंग अँड प्रेशर ग्रुप, याला आपण सॉफ्ट पॉवर पण म्हणू शकतो. ठीक आहे, सॉफ्ट पॉवर, की एव्हरी वन
अमेरिकन नाव, 1 in 6 अमेरिकन इज इंडियन नाव. ठीक आहे, की जिथे तिथे बघितलं तर प्रत्येक 6 मागे 1 हा व्यक्ती हा इंडियन आहे. आणि मग किती सॉफ्ट पॉवर आहे तुम्ही बघू शकता. किंवा US मध्ये दिवाळीला सुद्धा हॉलिडे डिक्लेअर करतात काही स्टेट्समध्ये. तिथून तुम्ही कन्सिडर करू शकता की आता इंडियाचा इन्फ्लुएन्स लॉबिंग आहे ना, आणि प्रेशर ग्रुप म्हणून किती स्ट्रॉंग आहे. व्हाईस प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट इंडियन होता, इंडियन बॉर्न, राईट. सो त्याचं सिग्निफिकन्स आहे. ब्रेन गेन अँड नॉट ड्रेन. सो इथे की इंडियन डायस्पोराचा हा जो मुवमेंट आहे म्हणा, किंवा त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे, मग तो काय करतो, आपल्याला ब्रेन गेन आहे अँड नॉट ड्रेन. मग ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट करताय, इंडियामध्ये येतात, इंडियामध्ये कंट्रीब्यूट करताय, एम्प्लॉयमेंट जनरेट करताय, आणि म्हणून अल्टिमेटली त्यांचं कंट्रीब्युशन हे इमेन्स आहे इंडियाज इकॉनॉमिक स्ट्रक्चरिंगमध्ये. ओके, सो येस, मराठीमध्ये पण मी तुम्हाला दिलंय, तुम्ही हा पॉईंट तुमच्या नोट करू शकता, स्क्रीनशॉट घ्या, द वे यू फाइंड इट सुटेबल. ओके, त्याच्यानंतर मग कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार गायचं आपण, कन्क्लुजन मध्ये क्लिअर की काय करणार, की म्हणून इंडियन सिंपल कन्क्लुजन कसं असेल की इंडियन डायस्पोराचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज इंडियामध्ये फार आहे. ठीक आहे, किंवा कंट्रीब्युशन फार आहे. किंवा थोडासा बेटर इंट्रोडक्शन कसं असेल, म्हणून दस इंडियन डायस्पोरा प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन इंडियन इकॉनॉमी अँड इन ऑर्डर टू प्रमोट देअर कंट्रीब्युशन प्रवासी भारतीय दिवस इज सेलिब्रेटेड टू फॅसिलिटेट देअर कंट्रीब्युशन टू अँड एन्श्योर देअर एंगेजमेंट. ठीक आहे, म्हणून प्रवासी भारतीयांचं कंट्रीब्युशन भारतामध्ये खूप आहे इकॉनॉमीमध्ये, आणि यासाठी आपण प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी साजरा करतो. ठीक आहे, 2 वर्षाला साजरा करतो, आणि ज्याच्यामुळे आपले बॉन्ड्स अजून संबंध स्ट्रॉंग व्हावे. येस, दॅट इज हाऊ यू कॅन सिम्पली कन्क्लूड इट. आय होप तुम्हाला क्वेश्चन फ्रेमवर्क कळाला आहे, स्ट्रक्चर कळाला आहे, आन्सर रायटिंग कशी करावी हा सुद्धा अप्रोच कळतोय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि येस, रेग्युलर व्हिडिओ पहा. डेली आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करतोय. थँक्यू.